हॅलो हाय, मी संध्या कुलकर्णी. काल हळदी कुंकू झाला. आज खूप खरं म्हणजे दमल्यासारखं झालंय. झोप झाली आज माझी, छान झोप झाली. काल मला का कोणास ठाऊक रात्री झोप नव्हती लागली मला परवा, पण आज माझी आता म्हणून मी दुपारी छान झोपली. झोप छान झाली. चला मग आता त्यांना चहा करावं आणि साध्या तुमच्याशी गप्पा माराव्या. नातीची लूट करायची होती, नात येणार होती, पण आता ती नाही म्हणते. ती म्हणते नाही, मला तिकडे करायची लूट, त्याच्यामुळे आता ती लूट तिकडे करणार आहे. नाही तर त्या लुटीचं मी टाकणार होती व्हिडिओ. म्हटलं जाऊ दे, आज तुमच्याशी गप्पाच माराव्यात, चहा करता करता गप्पा माराव्यात असं ठरवलंय. खरं सांगू का, बायांचं असं असते ना बघा. आता कालचा दिवस हळदी कुंकू होतं, पण इतकं जमल्यासारखं झालंय ना मला. सगळी तयारी, आधी स्वयंपाकाची तयारी, नंतर परत आवरायचं म्हणून तयारी. हळदी कुंकू झालं, ते झालं, मग बाकीचं परत त्या बाया गेल्यावर मग बाकीचं परत आपण एवढं नेहमी ठेवत नाही, मग ते बाकीचं परत सगळं आवरायची तयारी. याच्यात माझा काल अख्खा दिवस गेला. थोडंसं काल बाहेर पण मी गेली होती. बाहेर थोडं मला काम होतं, मग तिथून येऊन स्वयंपाक, बाकीचं आवरणं, बाकीचं सगळं, मग खूप जमल्यासारखं झालं होतं मला. मग झोप घेतली, आता थोडंसं बरं वाटते. आणि आज काय कर आहे खरं म्हणजे, बाहेर काही फार जायचं नाही. आमच्या इथे निवडणूक आहेत आणि सकाळी मॉर्निंग वॉकला गेली ना, तेव्हाच मग मी म्हटलं जाऊन यावं. मग कारण काय होते, नंतर खूप वोटिंगची खूप गर्दी होती, म्हणून मी तेव्हाच वोटिंग करून आली. सकाळीच करून आली. 7:30ला ते उघडलं आणि 7:30ला मी पहिला नंबर लावला आणि वोटिंग करून आली. आता कसं, आता इतकी गर्दी, आता संध्याकाळची तर फार गर्दी. कामावरच्या बाया असतात ना, ऑफिसच्या जॉबच्या बाया असतात, मग त्यांची जेंट्स लेडीज खूप असतात. मग आता खूप गर्दी होते, म्हणून म्हटलं मग वोटिंग करून यावं. वोटिंग सकाळी झालं. सकाळचा थोडा आज काय साधा स्वयंपाक केला होता मी. सकाळचा स्वयंपाक आटोपला, थोडासा मला आराम झाला. जरा नातेवाईकाशी फोनवर गप्पा झाल्या. काय होते, ह्या कामाच्या गडबडीतनं फोनवर माझं बोलणं पण होत नाही, असं फार बोलणं होत नाही कोणाशी, म्हणून म्हटलं नाही आता फोन करून त्यांच्याशी बोलावं. मग जेवताना त्या पण गप्पा मी जेवतानाच केल्या, आणि मग गप्पा मारता मारताच मला जेवण झाल्यावर झोप लागली. खूप दमल्यासारखं झालं होतं ना. झालं तर यांचा चहा होतोय, मग झालं यांचा चहा झाला की बाकीचं आपलं झाडझूड आहे ते संध्याकाळचे कामं. काही नाही अहो, संध्याकाळी खरं सांगू का, फक्त धुणं नसते, कपडे नसतात धुवायचे, बाकी तेवढंच काम असते. संध्याकाळची झाडझूड असते, परत देवाजवळ आपण थोड्या वेळ बसतो संध्याकाळचं. ते देवाजवळ बसणं झालं की स्वयंपाकाची तयारी. स्वयंपाक झाला की बाकीचं परत भांडे, परत गॅस, ओटा, बेसिन, हे सगळं आवरायचं. हे काम दिवस फक्त एवढंच आहे की संध्याकाळी थोडा स्वयंपाक असतो मोजकाच, कारण पोरांना दुपारी वगैरे नाश्ता असला की मोजका स्वयंपाक असतो. स्वयंपाक थोडाफार कमी असतो, एवढाच फरक पडतो. बाकी काही नाही, बाकी कामं ते सारखे चालूच असतात. बायांना खरंच कुठे वेळ मिळतो, बायांना नाही मिळत. बायांना ज्या काढतात ना वेळ, त्यांची मी खरं धन्य मानते की एवढ्या ह्याच्यातून त्या बाया कशा वेळ काढतील आणि कशा आराम करतात वेळ काढून. मला नाही बाबा शक्य होत, मला खरंच शक्य होत नाही. अख्खा दिवस माझा कामात रुटीन माझं अगदी चालूच असते, कारण मला नाही वेळ मिळत. तसं मी दूध टाकते आता चहामध्ये, यांना जायचे बाहेर, त्याच्यामुळे म्हटलं संध्याकाळी त्यांची मंदिर असतात ना, म्हणून म्हटलं आता चहा होऊन जातो यांचा चहा झाला की मग बाकीचं उरकावं. आता थोडं झाडून काढावं. स्वयंपाकाची तयारी आज प्रश्न पडला. सकाळी मी छोल्याची भाजी केली होती आज, तर संध्याकाळी काय करावं चाललंय. तो एक मोठा प्रश्न असतो बायांचा, सकाळी काय करायचं, संध्याकाळी काय करायचं, बरं मधल्या याच्यात काय करायचं पोरांना खायला, हा एक मोठा आणखीन गहन प्रश्न. म्हणजे तो पण विचार करतो आपण. संध्याकाळी दुपारी आपण जेवण करतो की नाही, तेव्हाच विचार करतो संध्याकाळी काय करायचं. परत कसं असं माहिती का, याला एक आवडते, एकाला वांग्याची भाजी आवडते, एकाला वांग्याची भाजी आवडत नाही, एकाला कोबी आवडते, एकाला फ्लावर आवडतं. म्हणजे त्यांच्या आवडीचं करायचं असं होते. आपले काय आपण सगळं चालते, त्यांच्या आवडीचं न आवडीचं आपण खाऊन घेतो. आपला काय एवढा प्रश्न नसतो. कधीतरी मी माझ्या आवडीचं करते, मात्र करत नाही असं नाही, करते मी पण करते. आणि त्याला कुणी नाही म्हणत नाही, ते खाणार नाही, फार प्रांजळ म्हणाले ते जेवत नाही, पण खातात. त्यांना माहिती आज आईच्या आवडीचं आहे. मला कोरड्या भाज्या जरा शक्यतोवर जास्त आवडतात. खातात ते, खात नाही असं नाही, खातात. पण मग थोडंसं त्यांचं जेवण पोटभर होत नाही,
मग ते आपल्याला वाटते की आज आपला मुलगा पोटभर जेवला नाही, आज आपले हे पोटभर जेवले. मग आपल्या लक्षात येते ते की आज आपण आपल्या आवडीची भाजी केली ना, त्यांना आवडली नाही बरं का. शेवटी आई आहे ना, ते आपल्याला कळतेच. असं होते. आता चहा झाला की त्यांना द्यायचं, झाडून वगैरे काढायचं, बाकीचं आवरायचं. आणि मग संध्याकाळची मी शक्यतो काय करते, संध्याकाळचं जेवण माझं शक्यतो लवकर असते. मी 7:30लाच जेवते संध्याकाळी. 7:30च्या नंतर मी शक्यतो खातच नाही, शक्यतो नाही खात. हा, मग एखाद्या घरी काही धावपळ असली, काही कार्यक्रम असला किंवा आपण कुठे गेलो तर मात्र मग माझं बाहेर उशिरा खाणं होते. मग मी 7:30ला जेवण करते आणि मी एक चक्कर मारून येते, थोडंसं फिरून येते. मग फिरल्यावर थोडंसं बरं वाटते. झोपायची वेळ काय टीव्ही बघत बघत मग झोपायचं काही नसते संध्याकाळचं एवढं. 10:30, 11, कधी 12 पण होतात झोपायला. झोपायचं काही नसते, आमची झोपायची वेळ नसते. उठायची मात्र माझी वेळ नक्की असते 4:30, 5 या दरम्यानच मी उठते. मी कधी 5:30 मला उठायला कधी होत नाही. 6 वाजता तर मला आठवत नाही की मी कधी 6 वाजता उठली नाही. 5:30, 5, 5:30, 4, 4, 4:30, 5:30 हे हा या दरम्यानच मी उठते. कधी मी असे नाही की 6 वाजता निवांत झोपली आहे आणि 6 वाजता उठली. आता ते अंगवण एवढं पडलं ना की नातेवाईकाकडे जरी आपण गेलो ना तरी असं 6 वाजता आता तिथे काय काम असतात, काही कामं नसतात. बहीण भाव माहेरी जरी गेली किंवा बहिणीकडे गेली तिथे कोण आपल्याला काम सांगतं. पण तरी नाही, ती सवय पडली ना 5 वाजता उठून अंथरुणात बसायचं, गप्पा मारत किंवा बाहेरची तिला थोडीशी मदत करू लागायची. असे ते अंगवळणी पडल्यामुळे आता ते नाही जात. तो स्वभाव आहे आणि ती सवय झाली, तो अलाराम आहे आपल्या डोक्यात पक्का झालेला. म्हणजे बरोबर तेव्हाच जाग येते. यांचा चहा उकळलाय आता. यांना ना साय खूप आवडते, थोडी साय टाकते त्यांना. साय आता मी ना विरजण थोडंसं कमी केलं, म्हणजे नाही तर माझं घरी तूप असते, नेहमीच असते घरीचं तूप. पण आता हे 2-4 आठवडे झाले ना तूपच नाही केलं मी घरी. म्हणजे मी साय विरजणच नाही घातली, आता मी घालायला सुरुवात करेल. थंडीचं म्हटलं नको जास्त, कारण हे खातात ना, मग थंडीचं कुठलं चांगलं खाल्लेलं आणखी लागते. म्हणून मी नाही, साय आवडते, मला आवडत नाही असं नाही, पण मी चहाच घेत नाही मुळात, त्याच्यामुळे साईचा प्रश्नच येत नाही माझा. आणि मुलाला अजिबात साई आवडत नाही माझ्या, तो चहा घेतच नाही. मला वाटत नाही, आठवत नाही की माझ्या मुलाला चहाची चव तरी माहिती असेल. त्यानं कधीच चहा घेतलेलाच नाहीये. मुलगी घेते, ती जॉबला असते ना, त्याच्यामुळे तिला चहाची सवय लागली. ऑफिसमध्ये तिचा चहा होतोच होतो, मग तिला सवय आहे चहाची. आमच्याकडे फक्त आता यांचं चहा होतं, बाकी कोणाचा चहा होत नाही. यांना लागतो चहा, सकाळ संध्याकाळ यांना लागतोच चहा, म्हणून यांचं चहा होते. चला ते यांना चहा देते आणि तुमच्याशी थोड्या गप्पा मारते. थोडंसं जरा बरं वाटते हो गप्पा मारल्या की. घ्या चहा घ्या. चला झालाय बरं, त्यांचा चहा वगैरे आटोपला. आता काय झाडून वगैरे काढायचं थोडंसं आणि देवाजवळ बसायचं. खरं सांगू का, देवाजवळ बसल्याशिवाय मला तरी बरं वाटत नाही. शेवटी काय तोच आहे हो, सगळ्याला कारणीभूत पण तोच असतो आणि तारतो पण तोच बरं का माणसाला. म्हणून त्याचं करणं माझ्या मते तरी खूप गरजेचं आहे. आणि मला नाही देवाशिवाय करमत. सकाळी उठलं की मी जरी फिरायला जाते ना मॉर्निंग वॉकला, मी पारशी कधी जात नाही. आंघोळ करून जाते आणि देवाची पूजा करून जाते. कारण काय होतं माहिती का, आपण बाहेर जातो, चप्पल घालतो, 4 ठिकाणी फिरतो, मग घरी यायचं आणि मग पूजा करायची. ते माझ्या स्वभावात नाही. म्हणून मी सकाळी उठलं की आधी पूजा, मग मॉर्निंग वॉकला जाते. आणि थोडंसं जरा मनाला घरातून निघतानाच प्रसन्न निघते, कारण मी पूजा केलेली असते. शेवटी देवाचं हे सगळ्यांना केलं पाहिजे. डॉक्टरही म्हणतात तो आहे शेवटी, त्याच्यावर विश्वास ठेवा. ते पण हार मानतात ना शेवटी, मरण त्याच्या हातात आहे. सगळं आजकाल आधुनिक इतकं झालंय ना, पण शेवटी त्याला स्वतःच्या हातात ठेवलंय. हातात ठेवून हे एक विशेष आहे की तो ती जबाबदारी स्वतःवर घेत नाही. अटॅक येऊन मेलं, वारलं किंवा आणखी म्हणजे असे बरेच प्रकार होतात. असं असते. म्हणून देवाचं केलंच पाहिजे. माझ्या मते तरी देव हा आहे आणि देवाचं केलंच पाहिजे, सगळ्यांना केलं पाहिजे. आपल्या मन प्रसन्न होते. हे सणवार कशासाठी लावून ठेवले त्यांना, त्याच्यासाठीच लावून ठेवले ना.
देव हा केलाच पाहिजे. काही नाही, मला फार बोलायचं नव्हतं खरं म्हणजे. मी सहज तुमच्याशी गप्पा मारायचं ठरवलं होतं की आज सहज गप्पा मारायच्या, कारण मी खूप थकलेली. आज मला खूप क्षीण आला याचा. 2-3 दिवसाचा सण झाला, 3 दिवसाचा सण असतो, आज 3रा दिवस आहे. खूप थकल्यासारखं झालं, थोडी तब्येती माझी बरोबर नसते, खूप थकल्यासारखं झालं. आता मला काही तुमच्याशी बोलावं कळत नव्हतं. जे मनात येईल ना माझ्या ते मी बोलली. तुम्हाला कसं वाटलं, काय वाटलं माझं बोलणं? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करून सांगा बरं का की माझं बोलणं तुम्हाला आवडतंय का, किंवा माझे विषय बोलण्याचे तुम्हाला आवडतंय का, हे मला कळलं पाहिजे. मग मी त्याच्यावर भरभरून तुमच्याशी बोलायला, गप्पा मारा. तुम्हाला कसं वाटतंय ते मला कमेंट करून सांगा. बाय.